नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला विनंती आहे, तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसले. येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे ते पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली. पण लिहून घ्या, फडणवीसांना हे आंदोलन याही वेळी जड जाईल, त्यामुळे आत्ताच थांबवणं गरजेचं आहे. जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठ्यांना 30 मे रोजी अंतरवाली येथे येण्याचं आवाहन केलंय. जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाचा पॅटर्न पाहता त्यांना मिळणारा प्रतिसाद हा पुढे जाऊन अगणित होतो. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अशी आंदोलनं झाली तेव्हा तेव्हा सरकारला 2 पावलं मागे येऊन जरांगेंशी स्वतःहून चर्चा करावी लागली. मागील आंदोलनांदरम्यान जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं आपण पाहिलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं होतं. परंतु जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील विस्तव मात्र अजूनही गेलेला नाहीये. देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र आणि शासन निर्णय रोखत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी अनेकदा केलेला आहे. एकंदरीत प्रशासनावर फडणवीस यांची असलेली मजबूत पकड लक्षात घेता यामागील सूत्रधार फडणवीसच असल्याचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं. या सगळ्या घडामोडींमध्ये अंतरवाली सराटी येथे आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या लाठीमारामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. गृहमंत्री म्हणून या कारवाईची संपूर्ण नैतिक जबाबदारी फडणवीस यांच्यावरती ढकलण्यात आली. खरं तर तेव्हापासूनच मराठा विरुद्ध ब्राह्मण, नंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाल्याचं विश्लेषक आजही सांगतात. जरांगे यांच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाविष्ट करण्याच्या मागणीमुळे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट सामाजिक संघर्ष उभा राहिला. भाजपचा पारंपरिक पाया असलेला ओबीसी समाज आणि राज्यातील सर्वात मोठा मराठा समाज या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधताना फडणवीस यांची मोठी कसरत होत आहे. फडणवीसांनी आंदोलन हँडल करण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीच ते आउट ऑफ कंट्रोल गेले. सध्या कुठल्याही निवडणुका नसतानाही आंदोलन रोखणं राज्य सरकारसाठी का गरजेचं आहे हेही समजून घ्या. 1. जरांगे पाटील हे सगळे सोयरे या अध्यादेशाची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे. परंतु कोणताही ठोस कायदेशीर कागदपत्रांशिवाय अशी प्रमाणपत्र दिल्यास त्याला ओबीसी समाजाकडून न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे ते घटनात्मक चौकटीत टिकणार नाही असे विधी विभागाचे मत आहे. सरकारला हा कायदेशीर पेच प्रसंग आणि न्यायालयाचा अवमान टाळून ओबीसी समाजाची नाराजी सुद्धा टाळायची आहे. 2. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र सामाजिक ध्रुवीकरण तयार झालंय. जर 30 मे पासूनचे हे आंदोलन पुन्हा तीव्र झाले तर ओबीसी संघटना आणि मराठा आंदोलक आमने सामने येण्याची भीती आहे. राज्यातील अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकारला हे आंदोलन रोखणं आणखीनच गरजेचं आहे. 3. जरांगे यांचा आरोप आहे की हैदराबाद आणि सातारा गॅझेटनुसार अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतायत. दुसरीकडे सरकारने वंशावळ समितीची मुदत ही 30 जून 2026 पर्यंत वाढवून कायदेशीर तपासणी सुरू ठेवली आहे. आंदोलन सुरू झाल्यास प्रशासनावरती अवाजवी ताण वाढण्याची शक्यता आहे. सध्या आधीच जनगणनेची कामे सुरू असल्यानं प्रशासनाकडे भरपूर असा ताण आहे. त्यात पुन्हा आंदोलनामुळे प्रशासकीय ताण वाढून इतर शासकीय प्रक्रियांचा खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 4. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पुण्यामध्ये स्पष्ट केलंय की सरकारने मराठा समाजासाठी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत. उलट त्या अधिक ताकदीने चालवल्या जात आहेत. आंदोलन चिघळल्यास सरकारच्या विकास कामांवरून लक्ष विचलित होऊन पुन्हा एकदा मराठा समाजासमोर सरकारच्या अपयशाची चर्चा सुरू होऊ शकते, जी सरकारला टाळणं गरजेचे. 5वा मुद्दा, राज्यामध्ये आधीच इंधन टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला. ट्रान्सपोर्ट उद्योग पूर्णपणे ठप्प पडल्यात जमायत. अशा मोठी आंदोलनं जर अशा सुरू झाली तर सरकारला ती परवडणारी नाही. आतापर्यंत जरांगेंच्या आंदोलनाचा विचार केल्यास याचं लोण हे संपूर्ण राज्यात पसरलंय. यातून पोलीस यंत्रणेवर ताण येऊन पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे जरांगेंनी आता केलेली आंदोलनं कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणारी नाहीत.
देवेंद्र फडणवीसांसाठी जरांगे पाटील हे कसे अडचणीचे ठरलेत याचा सुद्धा थोडक्यात आढावा घेऊयात आणि फडणवीसांना जरांगेंना लाईटमध्ये घेणं आजच्या डेटला परवडणारं का नाहीये ते समजून घ्या. अंतरवाली सराटीत 2023ला सप्टेंबरमध्ये झालेला लाठीचार्ज, पहिल्या उपोषणादरम्यान अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवरती पोलिसांनी तीव्र लाठीमार करणं, महिलांनाही मारहाण केल्याचा आरोप झाला. खरं तर या घटनेपासून जरांगे पाटील मुख्य बातम्यांमध्ये आले. परिणाम म्हणून गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाची थेट जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती आणि या लाठीमारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा संतप्त झाला होता. फडणवीस यांना मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं आणि शेवटी या घटनेबद्दल त्यांना जाहीर अशी माफी सुद्धा मागावी लागली. दुसरं कारण, सगळे सोयरे अध्यादेशाचा तिढा. जरांगे पाटील यांनी लाखो समर्थकांसह मुंबईवर काढलेल्या मोर्चानंतर सरकारने सगळे सोयरे म्हणजेच रक्ताच्या नात्यातील इतर लोकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मसुद्याची अधिसूचना काढली. हे आपणही बघितलं. या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं कायद्याच्या चौकटीत फडणवीस यांच्यासाठी प्रचंड अडचणीचं सोबत आव्हानात्मक ठरलं. कारण मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास भाजपचा हक्काचा मतदार असलेला ओबीसी समाज दुरावण्याची शक्यता होती आणि त्यामुळे फडणवीसांसमोर मराठा की ओबीसी असा मोठा राजकीय पेच निर्माण झाला. तिसरं कारण म्हणजे थेट फडणवीसांवरती झालेले वैयक्तिक आरोप. फेब्रुवारी 2024 मध्ये उपोषणामुळे तब्येत खालावलेली असताना जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक पातळीवर अत्यंत गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपल्याला मारायचे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. फडणवीस मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. शिवीगाळही त्यावेळी जरांगेंनी केली आणि यामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. जरांगेंनी मुंबईतील फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्याकडे जाण्याचा इशारा सुद्धा दिलेला होता. चौथं कारण, एसआयटी चौकशीमुळे झालेला वाद. जरांगे यांच्या आंदोलनामागे आणि त्या दरम्यानच्या हिंसक घटनांमागे कोणाचा हात याची चौकशी करण्यासाठी फडणवीस सरकारने एसआयटी नेमली होती. या निर्णयामुळे जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले. त्यांनी फडणवीस सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा त्यावेळी प्रचार केला आणि यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी कमी होण्याऐवजी अधिकच वाढली. परिणाम स्वरूप आज मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आहेत, गृहमंत्री म्हणून ते आहेत. मनोज जरांगे मागण्या करतायत त्या संविधानाच्या मार्गाने करतायत, आंदोलन संविधानाच्या मार्गाने करतायत. म्हणजे फडणवीस विरुद्ध जरांगे हा सामना ज्या वेळी झालाय त्यावेळी जरांगे भारी भरलेत. कारण जरांगेंच्या मागे उभा असलेला समाज आता याच समाजाला शांत करायचे आणि सध्या देशातील असलेली परिस्थिती लक्षात घेता